श्री स्वामी समर्थ. आज आपण मेथी, डाळ्याचं, कैरीचं लोणचं बघणार आहोत. हे लोणचं करण्यासाठी आपल्याला गॅस पेटवायची गरज पडत नाही. थंड तेल यूज करतो आपण याच्यात आणि खडे मसाले, मोहरीची डाळ असं काही यूज होतं याच्यामध्ये. फक्त 3 पदार्थ वापरून हे लोणचं छान टेस्टी तयार होतं. आणि पूर्ण मेथीची डाळ असून लोणचं अजिबात कडू लागत ते. आपलं नॉर्मल लोणचं जसं लागतं तसं हे लोणचं लागतं. एकदम टेस्ट लागते. एकदा नक्की करू बघा. 2 वर्ष आपलं फ्रीजमध्ये टिकतं छान. इथं मी कैरी घेतली कडक एकदम. 20 कैऱ्याचं बाप घेतलंय मी. इथं 20 कैऱ्या घेतल्या अशा सुळ्याने त्या कापून घेतल्या छान. बघा अशा कैऱ्या छान एकसारख्या कापून घेतल्या. याला रात्रभर आता आपण असंच ठेवून घेणार आहे कापडामध्ये. एका भांड्यात मी कापड घेतलं साडीचं आणि त्याच्यात ठेवलं. बघा सकाळी अशा छान वातळ झाल्या. याला बीट हळद काहीच लावलं नाहीये. चला आता आपण मग लोणच्यासाठी लागणार साहित्य बघू. इथं मी तेल घेतलंय, बडीशेपची पूड घेतली, धरे पूड घेतली, मीठ घेतलंय, मेथी दळू घेतलीये मिक्सरमध्ये आणि चटणी घेतली. बघा इथं एक भांड्यात मी कैऱ्या घेतल्यात आपल्या बुरलेल्या रात्रभर. आता याच्यात मी मेथी दाण्याचं पावडर टाकून घेणार आहे. थोडं जाडसरच ठेवायचे पावडर. मिक्सरमध्ये छान दळलं जातं. 20 कैऱ्या होत्या त्याला 1 वाटी मी मेथी दाणे घेतले, त्याचं पावडर केलंय. आता याला छान मिक्स करायचं. हे ज्याला डायबिटीस आहे किंवा वजन कमी करायचं आहे त्याच्यासाठी हे उत्तम पर्याय हा. आणि हिवाळ्यात पण हे लोणचं खूप हेल्दी असतं शरीरासाठी, कारण याच्यात गरम मसाले काहीच नाही. आता इथं मी बीट घालू घेतले. थोडं बीट जास्तच घालायचं म्हणजे लोणचं छान टिकतं. आता याच्यात मी 2 चमचे बडीशेपची पूड घालू घेतली चवीसाठी. दही घातली तरी चालते. धरे पूड घातली. हे 2 पदार्थ स्किप केले तरी चालतात, पण मी चवीसाठी आणि धरे आणि बडीशेप आपल्या आरोग्याला छान असते म्हणून याच्यात थोडं मी यूज केलंय. आता येतं आपण छान मिक्स करून घेतलं याला. आता तिखट घालू घेतलंय. हे माझ्याकडे तिखट लाल आहे आणि तिखट परे, त्याच्यावर कमी घातलंय. तुम्ही अजून वाढवू शकतात. मी नंतर याला थोडं वाढवलंय तिखट कलर येण्यासाठी. आणि जेव्हा हे लोणचं बुरून जातं 15 दिवसात तर कलर छान येतो लोणच्याला. आता इथं मी थंड तेल घालू घेतलंय गरम न करता. इतकं सोपं आहे लोणचं, म्हणजे 15 मिनिटात हे लोणचं आपलं तयार होतं. ना गॅस पेटवायची गरज असते ना खडे मसाले टाकायची. फक्त 2-3 पदार्थात हे लोणचं आपलं तयार होत जातं. आणि वर्षभर टिकतं, 2 वर्ष टिकतं. फक्त याला फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करायचं असतं काचेच्या बरणीत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जरी मेथी असली पण अजिबात कडू लागत नाही. तुम्हाला वाटणार आहे की आपण हे मेथीचं लोणचं आहे. सेम आपल्या नॉर्मल लोणच्यासारखं हे लागतं, राईच्या लोणच्यासारखं. बघा असं छान एकसारखं मिक्सर घ्यायचं म्हणजे सगळ्या आपल्या पोळीला हा मसाला लागून जाईल. मी पण हे फर्स्ट टाइम माझ्या बहिणीकडे बघितलं म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केली. मला खूप आवडलं होतं लोणचं. मी पण हे फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आरोग्यवर्धक येते. पण याला लोणच्याला छान आता मिक्स करून घेतलं एकसारखं. आता त्याला आपण रात्रभर असं मुरत ठेवणार आहे. रात्र मुरत ठेवायचं आणि मग सकाळी आपण हे काचीच्या बरण्यांमध्ये स्टोअर करणार आहे. बघा बुरल्याला अजून थोडा कलर याचा चेंज झालाय. आता आपण परत याला छान मिक्स करून घेऊ आणि काचीच्या बरणीमध्ये छान भरून घेऊ. हे मी गावाकडे जाईकडे लोणचं ट्राय केलं होतं हे. बघा असं काचीच्या बरणीमध्ये स्टोअर करून हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. कलर पण बघा किती छान आलाय. अजून बुरल्याला अजून कलर याला छान येईल. थोडंसं तेल सुटेल याला, म्हणजे कमी तेलात कमी चटणीत मसाले कमी असं हे आरोग्यवर्धक लोणचं आहे. तुम्हाला लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर नक्की करा फॅमिली फ्रेंडसोबत. आणि नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा नक्की. आणि लोणचं कसं झालं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.